पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 प्रियजन हो, आराधना, प्रभूची आराधना, प्रभूची आराधना करणारा व्यक्ती तो सदैव स्वर्गामध्ये आहे. प्रभूची आराधना करणारा व्यक्ती तो सदैव प्रभू सोबत आहे. प्रभूची आराधना करणारा व्यक्ती प्रभूच्या कृपेनं भरलेला आहे. आम्ही प्रभूची आराधना करावं आणि प्रभूची आराधना केल्याने संपूर्ण स्वर्गाचे स्वर्गदूत आणि संतगण आणि स्वर्गाचं वातावरण आमच्यासोबत राहतं आणि म्हणून आम्ही सतत आराधना करावं. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी, आमच्या सोबत राहण्यासाठी स्वतःचे शरीर स्थापन केलेले आहे. पवित्र परमप्रसादामध्ये प्रभू येशूने आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि म्हणून त्या पवित्र परमप्रसादामध्ये आम्ही येशूला पाहून आपण त्याची आराधना करावं. रोज आपण आराधना करावं. आम्ही पवित्र परमप्रसादाच्या समोर आम्ही दिवसातून काही वेळ घालवावा. फुलसन जेसिन एक मोठे बिशप आणि मोठे डॉक्टर, त्यांनी पुष्कळ येशूविषयी, ख्रिस्ती जीवनाविषयी आणि आपल्या अनुभवाविषयी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि तो काय करत होता, रोज एक तास पवित्र परमप्रसादाच्या समोर घालवत होता. आणि तो म्हणतो की मी जेव्हा हा 1 तास प्रभूच्या चरणाशी घालवतो, म्हणजे त्यातून मला शक्ती मिळते, त्यातून माझे जीवनाला मार्गदर्शन मिळते आणि त्यातून मला प्रभूकडे जाण्याचा मार्ग मिळतो आणि ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी कधीही सोडलं नाही. कोणतंही काम सोडलं असेल, कोणतंही महत्त्वाचं काम सोडलं असेल तरी परंतु त्यांनी रोज 1 तास प्रभू येशूच्या पवित्र परमप्रसादामध्ये त्यांनी हमेशासाठी त्यांनी घालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये कधीही खंड पडू दिलेला नाही. आणि त्याच्याद्वारे तो एकदम मोठा थिओलॉजियन झाला, डॉक्टर झाला आणि बिशप झाला आणि त्याने पुष्कळ लोकांना मार्गदर्शन केले आणि तो संत झाला. प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा पवित्र परमप्रसादाला आपण मान दिला पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे, त्याची आराधना केलं पाहिजे. धन्य कार्लो अक्वेटिस यांनी सुद्धा पवित्र परमप्रसादाच्या समोर पुष्कळ वेळ घुटणे टेकून आराधना करून वेळ घालवलेली आहे आणि त्याच्याद्वारे त्याने आपल्या जीवनाला धन्य बनवलेलं आहे. प्रियजन हो, आम्ही जेव्हा प्रभूची आराधना करतो तेव्हा आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळते. प्रभूची आराधना आपण केलं पाहिजे. आमच्या जीवनाने, आमच्या अंतकरणाने, आमच्या मुखाने, आमच्या शरीराने प्रभूची आराधना झाली पाहिजे. आमचं कर्तव्य काय आहे? प्रभूची आराधना करा, प्रभूची आराधना करा. निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 23 ओवी 25 मध्ये आम्ही वाचतो. निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 23 ओवी 26 मध्ये आम्ही वाचतो. तिथं अशा प्रकारे लिहिलेलं आहे, माझी आराधना करा आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही संकट येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल, उन्नती होईल. तुमच्या जीवनामध्ये कधीही अडथळा येणार नाही. कोणतीही स्त्री वांज राहणार नाही, कोणतीही स्त्री संकटात पडणार नाही. अशा प्रकारे वचन, आश्वासन देणारं वचन आम्हाला सांगत आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नित्य आराधना करावं, प्रभूची आराधना करावं, आराधनामध्ये भाग घ्यावं. जे आम्ही शुक्रवारच्या दिवशी आराधना करतो, पहिल्या शुक्रवारला आराधना करतो, खरोखर त्या दिवशी त्या आराधनेमध्ये प्रभू उपस्थित आहे आणि आम्हाला आशीर्वादित करतो. आणि विशेष करून आराधनाच्या वेळेस आपण पाप स्वीकार करून आम्ही आराधना करावं. प्रभूची कृपा आमच्या जीवनामध्ये येते, आशीर्वाद येते, शांती येते आणि प्रभू आम्हाला
आपल्या कृपेनं भरून सर्व प्रकारच्या रोगराईपासून आम्हाला बरं करते. आणि म्हणून प्रियजनो, आपण आराधना करा, प्रभूची आराधना. तुम्हाला जेव्हा कधी आराधना करायला संधी भेटते तेव्हा तुम्ही सोडू नका प्रिय बंधू आणि भगिनींनो. जेव्हा चर्चच्या समोरून जाता तेव्हा कमीत कमी 5 मिनिट किंवा 2 मिनिट तुम्हाला जर वेळ भेटत असेल तर पवित्र परमप्रसादाची तुम्ही भेट द्या. आणि वेळ भेटत असेल तर तिथं बसा. आम्ही काही ठिकाणी पाहतो नित्य आराधनाचे सेंटर खोललेलं आहे आणि तिथं पवित्र परमप्रसादाची उपस्थिती आहे आणि त्याच्यासमोर लोक दिवसभर जेवढा वेळ भेटते तेवढा त्याच्यासमोर बसून प्रभूची आराधना करतात. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहे, अडचण आहे, वाईट आहे, ते सर्व त्याच्यापासून जे त्रासलेले आहेत ते प्रभूच्या चरणापाशी जाऊन बसतात. आणि हे आराधना किंवा पवित्र परमप्रसादामध्ये आम्ही काय पाहावं प्रियजन हो? आम्ही प्रभूला पाहावं, कारण प्रभूने ते आपली उपस्थिती त्या पवित्र परमप्रसादामध्ये दर्शवलेली आहे. आणि म्हणून प्रभू आहे तिथं. आणि आमचा विश्वास असा असावा की प्रभू आमच्याशी त्या पवित्र परमप्रसादाद्वारे बोलतो, आम्हाला मार्गदर्शन करतो आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये कृपेने भरून देतो. म्हणून आपण त्या पवित्र परमप्रसादाला आपण असं समजावं की येशू प्रत्यक्षात आमच्यासोबत आहे आणि म्हणून आम्ही त्याची आराधना करावं. अंतःकरणाने, आमच्या मुखाने, आमच्या जीवाने प्रभूची आपण आराधना करावं. आणि आराधना हे फार महत्त्वाचे आहे आणि प्रभूच्या कृपेने भरून जाण्याचं एक उत्तम साधन आहे. आणि म्हणून प्रियजनो, आपण आराधनामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करूया.